देवयानी मधला तो सम्राटराव विखे पाटील जो रेमेडोस्काचा, आळदांड बिंडो, दारू पैसा, तो आणि कट्टू दुसरं कॅरेक्टर म्हणजे खंडेरायांचं. सो ते जे होतं ना, आपण ज्याला सबटेक्स्ट बोलतो, तो सबटेक्स्ट म्हणजे माझं रडणं. दॅट्स इट. मी रात्री 1:30 वाजेपर्यंत म्हणजे काहीच झालं ना, तर 1:30 वाजता मी संतोष आचित सरांना फोन केला की सर मला प्रचंड भीती वाटते, पहिला एपिसोड आहे, काय करायचं. ते बोलले तू बिनधास्त राहा, त्यांच्यावर सोडून दे. आणि ते हिट ठरलं तशा याच्यामध्ये. ओके, खूप हिट म्हणजे तू घराघरात पोहोचलास अक्षरशः ओके त्या ओके. मालिकेमुळे. हो, काय करायचं तर आपल्या हातात काय आहे, तर बाबा दर महिन्याला जाऊन त्यांचं दर्शन तरी घेऊ शकतो. मग ते मी करायचो. हळूहळू त्याची प्रचिती यायला लागली आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेराय पृथ्वीवर प्रस्थापित झाले. तो खूप सर्वात मोठा तो उत्सव आहे. हा बरोबर. म्हटलं आपल्यामुळे लोकांना कळतंय हे, तर आपण इथे का असावं, म्हणून मी मग चंपाषष्ठीला जायला लागलो. देवाच्या कृपेने, खंडेरांच्या कृपेने आतापर्यंत त्या सेवेमध्ये खंड पडला नाही आणि खंड पाडणार सुद्धा नाही.